सगळ्या गोंयकारांक येवकार. चावडेर ह्या कार्यावळीन सगळ्यांचें स्वागत आसा. गोंय हें किनारी राज्य आसल्यान पर्यटना बरोबर कृशी संपन्न राज्यूय जावन आसा. शेती आनी बागायती उपक्रमांबरोबर गोव्यान मत्स्य संवर्धनाकूय मोठो वाव आसा. देखून आयज डॉक्टर ऋषिकेश पवार वैज्ञानीक मत्स्यशास्त्र कृषी विज्ञान केंद्र दक्षिण गोवा हांगा ते कार्यरत आसात. हांचे बरोबर आजची मुलाखत जी आसा ती आमी घेतली. तातूंतल्यान आमी गोव्यातल्या मत्स्य संवर्धना विशयी जाणून घेतली. म्हजें नांव आसा गीता वेलिंगकर आनी हांव वैज्ञानीक गृहविज्ञान हांवूय कृषी विज्ञान केंद्र हांगा कार्यरत आसा. तर आजच्या मुलाखतीची आमी सुरवात करूया. गोव्यान मत्स्य संवर्धनाक कितलो वाव आसा ताचेर आमकां तुमी थोडें सांगू शकता? सगळ्याक मायमोगाचो येवकार. गोवा हे लहान राज्य असून सुद्धा नैसर्गिक साधन संपत्तीनं संपन्न असा. गोव्यान 194 किलोमीटर समुद्र किनारो असा. भरपूर न्हंय असा, जसे की मांडवी, जुवारी, तेरेखोल, साल, शापोरा, गालजीबाग इत्यादी. भरपूरशे डॅमी असा. अंजुना, सालावलीम, शापोली, आमटाणे असे भरपूरशे डॅम असा. गोंया भितर आनी गांवतळी असा, खाजना असा, मानसी असा, वेटलँड असा. थंय आमी नुस्तें पोसू शकता. आमी उदाहरणा दाखील आमी अशें म्हणू शकता, दर्याचें उदक आसा तेच्या भितर आमी दर्याचे खाऱ्या उदकाचे नुस्तें पोसू शकता. आनी मागीर आमचे खाडीचें उदक आसा ते कमी खारसाण उदक आसा तेच्या भितर ही डिफरंट वरायटी आमी नुस्तें पोसू शकता. न्हंय आसा, डॅम आसा तेच्या भितर आमी साय उदकाचें नुस्तें आसा तें पोसू शकता. मत्स्य संवर्धन म्हणजेच एक्वाकल्चर अशें तुमी म्हणटात न्ही, तर ताज्या बद्दल थोडेशें सांगू शकतात? ॲक्वाकल्चर म्हणजे कशें की ग्रोईंग ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल अँड प्लांट्स अंडर कंट्रोल ऑर सेमी कंट्रोल कंडिशन, तेची अशी डेफिनेशन आसा. सर आमी ॲक्वाकल्चरा भितर फीश म्हणजे नुस्तें, सुंगटां, शिनाणे, सीवीड तशी जायती वरायटी ऑफ द प्लांट आसा जाल्यार प्लांट ना जाल्यार आमी अशें नुस्तें ग्रो करूं शकता. तुमच्या सांगिल्ल्या म्हायतींतल्यान अशें जाणवून आयलें की आमचे जे नुस्तेकार आसात ते आमी पळयतात की समुद्रान खूब भितर वतात आनी नुस्तें ते धरून घेवन येतात. म्हणजे नैसर्गीक मासेमारीचेरूच अवलंबून न रावता स्वता ते एक्वाकल्चर करूं शकतात. तर समुद्राच्या पाण्यान खंयची नुस्तीं आमी पोसूंक शकतात? समुद्राच्या पाण्यान आमी चनाक पोसू शकता, तामसो पोसू शकता, मोडसो आसा, शेवटा आसा, गोळशी आसा, काळुंदरां आसा, पॉम्पॅनोज म्हणजे अमेरिकन पॉम्प्रेट म्हणटा, ग्रुपर आसा. त्या वरायटीचे आमी नुस्तें पोसू शकता. त्या वरायटीचे आमचे कडेन सीडी अवेलेबल आसा, फीडी अवेलेबल आसा. सीड मिन्स आनी टेक्नॉलॉजी, कल्चर टेक्नॉलॉजी अवेलेबल आसा. आनी डेमॉन्स्ट्रेशना खातीर आमी डेमॉन्स्ट्रेशनूय कंडक्ट केला गोंया भितर आनी सक्सेसफूल केला. तशें आमी प्रॉन कल्चर म्हणजे आमी सुंगटां कल्चर करूं शकता. तेच्या भितर वाग्यो आसा, व्हायट प्रॉन आसा, तेय कल्चर करूं शकता. शिनाणे कल्चर करूं शकता. गोंयान शिनाण्याक बरी डिमांड आसा, तर आमी शिनाणे कल्चर करूं शकता, कुर्ली कल्चर करूं शकता, सीवीड कल्चर करूं शकता. ती सगळी आमचे कडेन टेक्नॉलॉजी अवेलेबल आसा. आमी सगळे हे ग्रो करूं शकता. आनी दर्या भितर आमची डिपार्टमेंट ऑफ फिशरीजची मेरीकल्चर पॉलिसी आसा आनी ओपन सी केज कल्चर पॉलिसी आसा. सो आमी तेच्या भितर आमी ओपन दर्या भितर केज घालून केजी भितर आमी चनाक, तामसो, मोडसो किंवा पॉम्पॅनोस तसली वरायटीचे नुस्तें ग्रो करूं शकता. तशें कोस्टल एरियान आमी पॉंड करूं शकता आनी पॉंडा भितर आमी सुंगटां कल्चर करूं शकता, क्रॅब कल्चर करूं शकता. तशें करपा जाता. आनी शिनाणे कल्चर करपा जाय जाल्यार आमी ते राफ्ट करून तेचे शिनाणे कल्चर करूं शकता. तशेंच आमी रिसर्क्युलेटरी एक्वाकल्चर सिस्टमा भितर वर्टिकल क्रॅब कल्चर करूं शकता. आनी बायोफ्लोका भितर आमी सुंगटां कल्चरी हाय डेन्सिटी सुंगटां कल्चर करूं शकता. तशें खाऱ्या उदकान आमी वरायटी ऑफ फीश ग्रो करूं शकता. खाडयेंतल्या उदकानूय आमी हें करूं शकतात? हां, सगळे जे नुस्तें आसा न्ही ते खाडयेंतल्या उदकांनी अशें चनाक आसा किंवा जे बाकीचे शेवटो, गोळशी आसा ते खाडयेंतल्या उदकांनी आमकां करपाक, काळुंदरांय करपाक जाता. हे जाले समुद्री पाण्यातले. आतां आमच्या राज्यान अंतर्गत वाठारांनी जशें की धारबांदोडा तालुका आसा, सांगे आसा, हे भितरले गांव जे आसा हातून तळयो असतात गोड्या पाण्याच्यो किंवा जाका आमी सायें उदक म्हणटात. तर हातून भितरूय आमी नुस्तें पोसू शकतात. आनी खंयचें पोसपाचें जालें जाल्यार खंयचें नुस्तें आमी पोसू शकता? साया उदकान आमी इंडियन मेजर कार्प म्हणटा ते मेन फीश वरायटी आसा ते पोसू शकता. जशें की कटला, रोहू, म्रिगल ते करूं शकता. एक्झॉटीक कार्प आसा, सिल्वर कार्प आसा, ग्रास कार्प आसा, कॉमन कार्प आसा, ते आमी ग्रो करूं शकता. आनी तेची गोंयान आमची एक हॅचरी आसा, डिपार्टमेंट ऑफ फिशरीची एक हॅचरी आसा.
केरी अंजुना थंय हॅचरी आसा ते एवरी इयर सीड प्रोडक्शन करता आनी सप्टेंबर ऑक्टोबर म्हयन्यान तुमकां ते नुस्त्याचे सीड म्हणजे बेबी फीश अवेलेबल आसता आनी रिजनेबल रेटाचे गव्हर्मेंट रेटाचे ते सप्लाय करता. क्वॉलिटी सीड ते प्रोवायड करता. आनी अपार्ट फ्रॉम दॅट आमी अशे तिगूर करूं शकता, मरळ करूं शकता, बासा फिश करूं शकता, टिलापिया करूं शकता, ऑर्नामेंटल फिशेस आसा ते करूं शकता, फ्रेश वॉटर प्रॉन करूं शकता, फ्रेश वॉटर मसल करूं शकता फॉर द पर्ल कल्चर. तशें आमी वरायटी ऑफ नुस्तें ग्रो करूं शकता. आनी सगळे जे सांगलां तुमकां तेजी सगळ्याची टॅक्नोलॉजी अवेलेबल आसता, सीड अवेलेबल जाता, फीड अवेलेबल जाता, मार्केटी आसा. ते करपाक आमकां ऑपॉर्च्युनिटी आसा गोंया भितर. ते आमी करपा जाय जाल्यार आमी पॉंड करूं शकता, साळ्या उदकाचे पोंडा भितर फिश कल्चर करूं शकता. नाजाल्यार आमी विलेज लेक आसा, गांवतळी आसा, गांवतळ्या भितरय आमी ते नुस्त्याची वरायटी आसा ते ग्रो करूं शकता. आमचे आनी चडशे डॅम आसा, डॅमी भितर आमी केज घालूं शकता किंवा रिजर्वायर आसा तेचे रिजर्वायर केज कल्चर करूं शकता. त्याच्या भितर आमी टिलापिया नाजाल्यार बासा फिश ते करूं शकता. रिवर आसा तर रिवरी भितरय आमी केज घालून रिवरान केज कल्चर करूं शकता. त्याच्या भितर आमी बेस्ट फिश आमी सांगूं शकता की चनाक करूं शकता. चनाक आमी म्हणटा की ते युरी हायलँड स्पेसीस. सो चनाक आमी दर्या भितरय करूं शकता, खाडी भितरय करूं शकता आनी साया उदका भितरय करूं शकता. तेका खारसाण कितले आसा जाल्यार काय इतले असो चडसो फरक पडना. सो आमी स्वीट वॉटरानूय करूं शकता, ब्रॅकिश वॉटर करूं शकता आनी सी वॉटरानूय करूं शकता. सर तशी आमी वरायटी ऑफ फिश करूं शकता. तशें आमी बायोफ्लॉक करूं शकता किंवा रिसर्क्युलेटरी एक्वाकल्चर करूं शकता. त्याच्या भितरय स्वीट वॉटर यूज करून बायोफ्लॉक करता जाय जाल्यार आमी टिलापिया फिश करूं शकता आनी बासा फिश करूं शकता. रिसर्क्युलेटरी एक्वाकल्चर करता जाल्यार आमी चनाक रिसर्क्युलेटरी एक्वाकल्चर सिस्टमा भितर रास म्हणटा आमी तेका, त्याच्या भितर आमी चनाक करूं शकता आनी स्वीट वॉटराचे रिसर्क्युलेटरी एक्वाकल्चर सिस्टम करून चनाक कल्चर करूं शकता. तुम्ही बरीचशी माहिती दिली. खंयच्यान नुस्तें आमी घेवं शकतात जे पोसू शकता आमी. बरें, म्हाका एक सांगा, जो कोण नुस्तें पोसपाक इच्छूक आसा तांकां सरकारा कडल्यान कांय येवजण्यो आमकां गोव्यान उपलब्ध आसात? आमचे स्टेट फिशरीज डिपार्टमेंटाचे जायती स्कीम आसा. तुमी कसलेय नुस्त्याचे एक्वाकल्चर करपाक सोदता ना जाल्यार कसलीय एक्टिविटी करपाक सोदता जाल्यार तुमकां स्कीम आसा. मिन्स फायनान्शियल असिस्टन्स आसा. जे करपा जाय मिन्स तुमी नुस्तें पोसपा जाय, कुर्ली पोसपा जाय, सुंगटां पोसपा जाय, इवन सीवीड करपा जाय, शिनानी करपा जाय, सगळ्या खातीर गव्हर्मेंटाची फायनान्शियल असिस्टन्स स्कीम आसा. सो स्टेट डिपार्टमेंटाचे आमी सांगू शकता यू नेम इट देर इज अ स्कीम फॉर एक्टिविटी, फिशरीज एक्टिविटी. तशेंच आमी सेंट्रल गव्हर्मेंटाची स्कीम आसा, त्याच्या भितर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आसा, KCC किसान क्रेडीट कार्ड आसा, FIDF मीन्स आमी म्हणटा की फिशरीज अँड एक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड आसा, प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजना आसा. तशें गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्मेंटाची चडशे स्किमी आसा. आमी अशें सांगता जाल्यार मीन्स प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत रिजर्व कॅटेगरी जी आमची SC ST आसा आनी वुमन आसा तांकां 60% सबसिडी मेळटा आनी फॉर द जनरल कॅटेगरी जेंट्स आसा तांकां 40% सबसिडी मेळटा. सो कसलीय एक्टिविटी आसा नुस्त्याची करपाक तुमी सोदता जाय जाल्यार तुमकां फायनान्शियल असिस्टन्स ऑर गव्हर्मेंटाची स्कीम किंवा सपोर्ट आसा. आनी हांव सांगपाक सोदता की एक्वाकल्चर इज कन्सिडर्ड एज अ सनरायज सेक्टर अक्रॉस द वर्ल्ड. सो एक्वाकल्चर हे दिसान दीस ग्रो जाता आनी आमी अशेंय म्हणटा की इट इज अ फास्टेस्ट ग्रोईंग फूड प्रोड्युसींग इंडस्ट्री. आतां गव्हर्मेंटाची इतले स्कीम आसा आनी सेक्टर फास्ट ग्रो जाता. सर हांव सगळ्याक अपील करता की तुमी हेचो फायदो घेवपाचो, स्कीम घेवन तुमी स्वताचो एंटरप्रायज इन द फील्ड ऑफ एक्वाकल्चर स्टार्ट करपाचो. बरें, ह्या इच्छुकांक जर प्रशिक्षण घेवपाक जाय जाल्यार ताज्यो सुविधा गोव्यान आसा? ट्रेनींग घेवपा जाय जाल्यार प्रशिक्षण घेवपा जाय जाल्यार आमी कृषी विज्ञान केंद्र सावथ गोवा आमचे मडगांवान आसा ऑफिस. त्याच्या भितर त्याच्यान आमी कंटिन्युअसली ट्रेनींग कंडक्ट करता. म्हणजे सगळ्या विशयाचे ट्रेनींग करता की सी फूड व्हॅल्यू एडिशन आमी करता, तेचेय ट्रेनींग करतात. एनी फिश कल्चर लायक चनाक कल्चर, बायोफ्लॉक, रिसर्क्युलेटरी एक्वाकल्चर, सुंगटां, क्रॅब कल्चर, जशी डिमांड आसता तेचे आमी सगळे ट्रेनींग करतात. त्याचे मीन्स फॅसिलिटी अवेलेबल आसा. आमी करता KVKचे डिपार्टमेंट ऑफ फिशरीजय करता आनी ICR ओल्ड गोवा तेय ट्रेनींग कंडक्ट करता. सो ट्रेनिंगाचो काय असो ॲज सच प्रॉब्लेम काय ना. आमची फॅसिलिटी आसात, आमी ट्रेनींग फ्री ऑफ कॉस्ट सगळ्याक प्रोवायड करता. तुम्ही आमकां एक्वाकल्चर बद्दल थोडक्यात माहिती दिली, पण म्हाका एक सांगात, केज कल्चर जे तुम्ही म्हणलें ते आमी कशें करूं येता, म्हणजे ताज्या बद्दल मातशी तुम्ही सविस्तर माहिती दिवं शकता?
म्हणजे ताजे डायमेन्शन जावं किंवा ताका खर्च कितलो येतलो. केज कल्चर मीन्स आमी एक केज करता आनी ते उदकान इन्स्टॉल करता, ताका आमी फ्लोट जावपाक फ्लोट लायता, सकयल मुरींग म्हणजे अँकर लायता, सो ते एका जागेचेर रावतले. सो आमी दर्या भितरय केज कल्चर करूं शकता, न्हंये भितरय केज कल्चर करूं शकता, रिजर्वायर भितरय करूं शकता, डॅमा भितर करूं शकता. सो आमी जे दर्या भितर केज कल्चर करता ते जनरली रावंड शेप आमी केज दवरता. मिनिमम अशें कितें एक 6 मिटर डाया दवरता आनी अशें 10 मिटर करूं शकता, 20 मिटर करूं शकता, इवन 50 मिटरय करूं शकता. मिन्स आमकां अशें पळोवपा जाय की वॉटर कंडिशन कशी आसा, वेव्स कशी आसा दर्याचे, तो चड रफ आसपा जायना. आनी त्याच्या भितर दर्यान कल्चर करता जाय जाल्यार आमी मोडसो करूं शकता, चनाक करूं शकता, तामसो करूं शकता, अमेरिकन पॉम्फ्रेट म्हणटा ती वरायटी आमी ग्रो करूं शकता. आमी काळजी घेवपा जाय जाल्यार की केज अशी आतां सपोज 6 मिटर डायाची आमी केज करता तर त्याची हायट ही एक अशी 6 मिटर उरपा जाय आनी त्याच्या सकयल एटलिस्ट 2 मिटर स्पेस उरपा जाय. मिन्स लोएस्ट लो टायड आसा त्या टायमाक केज सकयल जमनीक टच जावपा जायना आनी अशें उदक फ्लो जावपा जाय, ते क्लीन उरता. सकयल जे एक्सेस फीड आसा जाल्यार फिकस आसा नुस्त्याचे ते विथ द टायडल मुवमेंट ते क्लीन जाता. सो तशें करपा जाय. आनी आमी न्हंये भितर केज कल्चर करता जाय जाल्यार आमचे न्हंयेचे केज जनरली आमी 4 मिटराचे दवरता. 4 मिटर तेची विड्थ, 4 मिटर लेंथ आनी अशी डेप्थ अशी एक 2.5 किंवा 3 मिटरी दवरपा जाता. आनी जशी तुमचे बेस आसा, न्हंयेचो बेस आसा तशें, आनी तेय केजी सकयल टच करपा जावपा जायना. बेसीन आसा किंवा आमचे तेचे सकयल बेस आसा ताका टच करपा जायना. अशें मिनिमम 1 मिटर डिस्टन्स उरपा जाय. आनी रिजर्वायर भितर केज करता तेचे एक्चुली कंप्लीट सेटअप येता. तेचे प्लास्टीक मटेरियल आमी यूज करता रिजर्वायराचे जे असता ते, तर ते ऑलरेडी सेटअप सगळे अवेलेबल असतात. रिवर केज कल्चर म्हणतात. आता गोंया भितर रिवरान केज कल्चर इज गेनिंग पॉप्युलरिटी आमी अशें म्हणू शकता, कारण चडशे अशे आमचे कुर्तोरी एरियान आसा ते न्हंये भितर केज कल्चर करता आनी ते चनाक ग्रो करता आनी तांकां बरें सक्सेसय मेळ्ळा. लास्ट म्हाका दिसता 4-5 वर्सां जाली ते बऱ्या भाशेन चनाक ग्रो करता आनी काळुंदरां ग्रो करता. आनी आमची एक फार्मरय आसा आमची केवीकेची सिल्विया फर्नांडीस, ताका एक अवॉर्डय मेळ्ळो विथ द हँड्स ऑफ ऑनरेबल CM, स्टेट लेवल ताका अवॉर्ड मेळ्ळो. सो केज कल्चर दिसान दीस पॉप्युलरिटी तेची जाता गोंया भितर. गोंयान ताका बरें स्कोपय आसा आनी गव्हर्मेंटाची स्कीम आसा त्याच्या अंडर गव्हर्मेंट स्कीम आमकां एक केज सेट करपाक अरावंड 3 लाख रुपीज खर्च येता फॉर द रिवर एंड केज आनी 1.8 लाख रुपीज आमी एक 60% बिकॉज सिल्विया इज अ फीश फार्मर, ताका वुमना खातीर 60% सबसिडी आसा. त्याच्या खातीर ताका 1.8 लाख रुपीज सबसिडी फॉर 1 केज, 1.2 लाख रुपीज स्वताची इन्वेस्ट करता. सो ताका बरी गव्हर्मेंटाची सपोर्ट आसा. तुमी तुमचे दर्या भितर करूं शकता, न्हंये भितर करूं शकता, रिजर्वायर भितर करूं शकता केज कल्चर. डिफरंट वरायटी करूं शकता. आतां तुमी न्हंये भितर करता जाल्यार चनाक करूं शकता, चनाक बेस्ट फीश आमी म्हणू शकतो, आनी एक काळुंदरां करूं शकता. तुमी रिजर्वायर भितर करता जाल्यार तुमकां टिलापिया करपा जाता, नाजाल्यार बासा फीश करपा जाता. आनी दर्या भितर करता जाल्यार तुमी चनाकी करूं शकता, मोडसो करूं शकता, तामसो, ग्रुपर हे वरायटी तुमी ग्रो करूं शकता. सो ह्यो केजीस ज्यो आसात त्यो आमी तयार करच्यो पडटात, म्हणजे फॅब्रिकेट करपाक जाय काय त्यो आमकां रेडी अवेलेबल खंय मेळूं शकता? केजीचे कशें आसात, आमी लोकल मटेरियल यूज करून तेचे केज प्रिपेअर करूं शकता. आतां आमकां दर्याचे केज करपा जाय जाल्यार नाजाल्यार न्हंयेचे केज करपा जाय जाल्यार आमकां गॅल्वनायज पायप लागता. गॅल्वनायज पायप आनी ड्रम्स, प्लास्टीक ड्रम्स लागता, अँकर्स लागता किंवा मुरींग लागता. सगळे हे लोकलायज अवेलेबल मटेरियल आसा. विथ लोकली अवेलेबल मटेरियल आमी एक लोकल फॅब्रिकेटर पळोवन ते ॲज पर रिक्वायरमेंट किंवा डिझायन ताका आमी दिता आनी मागीर हांगा लोकली फॅब्रिकेट करता आनी ते यूज करता. आनी तुमकां रिजर्वायर केज किंवा आमी डॅमा भितर जे केज घालता ते केज आमकां रेडीमेडय आतां कंपनी आसा, चडशे कंपनी की ते रेडीमेड ब्लॉक्स अवेलेबल करून दिता. मिन्स ते कशे ब्लॉक्स फिक्स करपाचे आनी केज करपाचे, ते तुमकां डिसमेंटलय करपा जाता. केज तुमी ज्या टायमाक कल्चर करपाक सोदता त्या टायमाक तुमी अरेंज करपाचे, कल्चर करपाचे. आनी ज्या टायमाक वेदर रफ आसा त्या टायमाक तुमकां ते काडून दवरचे पडटा, त्या टायमाक तुमी काडून दवरूं शकता. आनी ताका नेट ऑलरेडी ते पर्टिक्युलर स्पेसिफिकेशन आसा त्याचे नेट अवेलेबल जाता. सो तुमी नेट लावन केज विथ लोकली अवेलेबल मटेरियल करूं शकता केजीस. तर आता ह्या मुलाखतीचो शेवटचो टप्पो आयला. इतली मौल्यवान माहिती आमकां कमी वेळान दिल्या बद्दल
हांव डॉक्टर ऋषिकेश पवार हांचे काळजांतल्यान आभार मानतां. तशेंच ह्या मुलाखती खातीर आमकां निमंत्रण दिल्ल्या बद्दल आनी जनजागृती करपाक संदी दिल्या बद्दल आकाशवाणीचे सुद्दां हांव मना पासून आभार मानतां. देव बरें करूं. देव बरें करूं.